श्री स्वामी समर्थ महाराजांना श्री दत्तात्रेयांचे तिसरे पूर्णावतार मानले आहे। श्री नृसिंह सरस्वती हेच श्री शैलजमजवळील कर्दळी वनातून स्वामी समर्थांच्या रूपात प्रकट झाले। स्वामींनी श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे शेगावच्या श्री गजानन महाराज आणि शिर्डीचे श्री साई महाराजांना दीक्षा दिली। स्वामी पंढरपूर मोहोळ भ्रमण करीत सोलापुरात आले। मंगळवेढे गावात राहून त्यांनी आपल्या लीलेने भक्तांना दुःख मुक्त केले। श्री सद्गुरू रामानंद बिडकर महाराजांना स्वामींनी दीक्षा दिली। श्री स्वामी समर्थ महाराजांनी अनेकांना मार्गदर्शन करून त्यांनी अक्कलकोटमध्ये महासमाधी घेतली। त्यानंतर रविवार दिनांक 30 एप्रिल 1878 रोजी चैत्रवद्य त्रयोदशी शके 1800 अक्कलकोट येथे वटवृक्षाखाली महासमाधी घेतली। चोळाप्पांनी स्वामीच्या समाधीची जागा ठरवून समाधी बांधून घेतली। स्वामी चोळाप्पाला म्हणायचे, चोळाप्पा, यात आधी तुला घालीन आणि नंतर मी जाईन, असे स्वामी चोळाप्पाला म्हणायचे आणि स्वामीच्या समाधीस्थ होण्याच्या 6 महिन्यापूर्वी चोळाप्पा यांचे निर्वाण झाले। नंतर त्यांच्या शिष्यांनी चोळाप्पा यांच्या घराजवळ स्वामींना समाधीस्थ केले। जरी त्यांनी महासमाधी घेतली तरीही त्यांचे मंत्र भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, असे म्हणत त्यांचा आशीर्वाद भक्तांच्या पाठीशी कायम आहे। सलगर येथून परतलेले स्वामी महाराज अक्कलकोटास आले। थेट ते संतांच्या मठामध्ये पोहोचले। त्या परिसरातच असलेल्या एका लिंगायत साधूच्या समाधी स्थानापाशी स्वामी महाराजांची स्वारी विश्रांतीसाठी गेली। स्वामी अक्कलकोटात आलेत ही बातमी सर्वत्र पसरली। त्यानंतर त्यांच्या दर्शनासाठी ताटकळत असलेले भक्तगण हे संत मठाच्या दिशेने धावले। स्वामींच्या निद्रिस्त मुद्रेकडे भावपूर्ण श्रद्धायुक्त वृत्तीने पाहत सर्वजण त्यांच्या नामस्मरणात दंग झाले। काही वेळाने स्वामी जागृत अवस्थेत आले तेव्हा नित्य दर्शनासाठी भक्तांची रीघ लागली। वातावरणात उत्साही रंग भरला। ठाकूर दासबुवा कीर्तनासाठी उभे राहिले। सुमारे 1 प्रहर कीर्तनाचा गजर घुमला। सोबतच बावडेकर पुराणी कबुवाही होते। स्वामींचे लक्ष एकाकी त्यांच्यापाशी गेले तसे स्वामींनी बुवांना 4 टोपल्या गोवऱ्या आणाय सांगितल्या। स्वामी महाराजांच्या सांगण्यानुसार सेवेकरांनी लिंगायत साधूच्या समाधीस्थानावरील शिवलिंगाच्या वर आणलेल्या गोवऱ्या रचून ठेवल्या। शिवलिंग हे त्या गोवऱ्यांच्या राशीखाली दिशनाशे झाले तेव्हा स्वामींच्या आज्ञेनुसार त्यावर मनभर तूप ओतले गेले। भक्तांनी प्रसादरूपे समोर ठेवलेल्या खारका, नारळ, सुपारी देखील स्वामींनी गौऱ्यावरच ठेवायला सांगितल्या। एवढा जमानिमा झाल्यानंतर स्वामींनी त्या गौऱ्यावर अग्नी पेटविला। ही वेळ संध्याकाळची होती। तो संपूर्ण दिवस स्वामी महाराज उपाशी अवस्थेत होते। आगीचा कल्लोळ झाला। रात्रभर गौऱ्या विलक्षण आवेगाने जळत राहिल्या। येथे आपल्या साधूच्या समाधीवर गौऱ्या पेटवण्यात आल्याचे कळताच लिंगायत समाजातील काही मंडळी रागारागाने तिथे येऊन पोहोचली। मात्र स्वामी महाराजांचे मुखतेज पाहून ही मंडळी जिथेच्या तिथे स्तब्ध होऊन उभी राहिली। त्यांच्यात जणू चित्तवृत्तीचाच पालट झाला। चहूबाजूने भडकलेली आग अखेर स्थिरावली। दिवस उजळल्यानंतर स्वामी महाराजांनी भुजंग सेवेकऱ्याकडून त्या परिसरातील राग झटकून साफ करून शिवलिंग व समाधी पाण्याने स्वच्छ करून घेतली। आगीच्या कल्लोळात दगडी शिवलिंगाचे तुकडे तुकडे झाले असावेत असा सर्वांना ग्रह झाला होता। मात्र तसे घडले नाही। शिवलिंग हे अधिकच तेजाने उजाळून निघाले होते। आगीच्या कठोर धगीमुळे समाधी मंदिराच्या भिंतीचे चिरे तडकले होते। दरवाजाला भेगा पडल्या होत्या। मात्र शिवलिंग अभंग राहिले, उलट तेजाने झळकून उठले। स्वामी महाराजांच्या या कृतीचे आकलन कुणासही झाले नाही। आजपर्यंत कुणा सत्पुरुषाच्या हातून हे घडले नव्हते आणि पुढे कधी घडले देखील नाही। स्वामी महाराजांना नक्की काय सुचवायचे होते? जे घडले ते शुभसूचक होते की अशुभाची नांदी? घडल्या प्रकाराने स्वामी महाराज विचलित झालेले कुणालाही जाणवले नाही। ते त्यांच्या नित्य ब्रह्मसत्वाच्या रंगात मिसळून गेले होते। हे जरी खरं असलं तरी त्यांच्या अंतरंगाशी एकरूप झालेल्या त्यांच्या भक्त मंडळींपैकी
काही मोजकीच मंडळी अशी होती की या घटनेमुळे त्यांच्या सर्वांगावरून अशुभाचा वारा फडफडून गेला. क्षणभरासाठी का होईना त्यांच्यासमोर अदृश्याची काळी सावली प्रगटली आणि विरून देखील गेली. क्षणभरासाठी का होईना वाऱ्याच्या एका चुकार झुळकेमध्ये त्या सर्वांचा अरिष्टाचा तर्प जाणवला. क्षणभरासाठी का होईना त्या सर्वांच्या मनात भविष्याचे अस्पष्ट पडसाद उमटले. स्वामी अवताराची अखेर होणार काय? सर्वांनी एकाच वेळी झरकन स्वामीच्या दिशेने पाहिले. तेव्हा स्वामी महाराजांच्या मुखावर मिश्किल हास्य विलसत होते. कुणीतरी बाळाप्पा यांना सांगून गेले की स्वामी महाराज मुरलीधराच्या देवळानजीक असलेल्या एका तळ्यामध्ये उतरून त्यांच्यासोबत असलेल्या सेवेकऱ्यांना एक दगडाची कुंडी पाण्यात बुडवण्यास सांगितले आणि सेवेकऱ्यांनी तसे करताच एकाकी मोठ्याने सर्व मंडळी रडा बोंबा ठोका असाही पुकारा स्वामींनी केला. त्या माणसाचं हे कथन ऐकून बाळाप्पाच्या मनात चर्र झालं. काही दिवसापूर्वी स्वामी महाराजांनी आम्हाला उंच उंच जायचे आहे, फार लांब जायचे आहे असे सांगितले आहे असे बाळाप्पाला आठवले. त्या मागोमाग कुणी सेवेकऱ्यांनी स्वामी महाराज आजकाल चौकनी खडे बाजूबाजूला मांडून समाधी स्वरूप आकार तयार करतात अशी बातमी दिल्याचेही आठवते. त्या दिवशी स्वामींना अंगात अतिशय ताप भरून राहिला होता. सायंकाळी स्वामींना मुरलीधराच्या मंदिरामध्ये नेण्यात आले. तिथंच मुक्काम झाला आणि प्रकृतीस थोडासा आराम पडला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी महाराजांना पालखीत बसवून नागनहळ्ळीस नेण्यात आले. तेथील आमराईत 4 दिवसांची विश्रांती झाली. मात्र तिथल्या मुक्कात स्वामी महाराजांनी अन्न वर्ज केले. पोटात अन्नाचा कण नव्हता. प्रकृतीस आराम पडत नव्हता. अवस्था बिकट आहे हे ओळखून सखाराम लोखंडे सेवेकऱ्यांनी स्वामी महाराजांना पुन्हा वटवृक्षाकडे येण्याची प्रार्थना केली. स्वामींनी त्या प्रार्थनेचा स्वीकार केला. तसे त्यांना पालखीत घालून पुन्हा अक्कलकोटास आणले. वटवृक्षाच्या सान्निध्यात पुन्हा एकदा स्वामी महाराजांची काया स्थिरावली. असे असले तरी महाराजांचा अन्नत्याग सुरूच होता. अंगात तापाचा जोर वाढत असला तरी चेहऱ्यावर वेदना कणकण याचा लवलेशही नव्हता. सर्व काही सुखनव आनंदमय आणि स्वामीमय असले तरी स्वामींच्या मुखातील प्रत्येक शब्द त्यांच्या निर्वाणीविषयी सूचित करीत होता. स्वामींनी त्यांच्या गोपाळ न्हाव्याला बोलावून त्यांच्याकडून श्रेष्ठ करून घेतले. त्यानंतर महाराजांना मंगल स्नान घालून आरती केली गेली. वातावरणात तात्पुरतं का होईना चैतन्य दाटलेलं असलं तरी येथे चैतन्याचा कोंब हा मात्र उदासलेला होता. चेहऱ्यावरील कोटी सूर्याचे तेज हे ग्रहणातल्या स्पर्शकाळात झाकळलेलं गेलं होतं. शरीराचा दाह वाढतच होता. तेजाने आत बाहेर कल्लोळ मांडला होता. वृत्तीची निवृत्ती काय असावी हे दाखवण्याचा जणू तो प्रयत्न होता. त्याचवेळी हे वातावरण बदलावं म्हणून प्रयत्नाची पराकाष्ठाही केली जात होती. नामांकित वैद्यमंडळी अंगारे दुपारे घालणारे जो तो आपापल्या परीने या अवचित घेऊन घातलेल्या परिस्थितीला दूर लोटू पाहत होता. तेवढ्यात कुणीतरी स्वामी महाराजांना विचारलं की महाराज तुम्ही केव्हा उठाल? त्यावर महाराज चटकन म्हणाले, डोंगर बोलतील तेव्हा उठेना पंढरी, जळेल तेव्हा उठेन. त्यांच्या या उत्तरावरून त्यांच्या मनीचा कल सर्वांच्याच ध्यानात येऊन गेला. तरीही भक्तांची त्यांच्यावर असलेली अपरंपार माया हे सत्य स्वीकारण्यास तयार नव्हती. औषधे अंगारे दुपारे चालूच होते. इथे महाराज त्यांना दिलेली औषधे थुंकून टाकू लागले. अन्नपाणी तर त्यांनी त्यागलेलेच होते. काही काळ अशाच अवस्थेत पुढे सरकला. वटवृक्षाच्या बुंद्याला टेकून बसलेल्या स्वामी महाराजांनी सेवेकरांना सूचना केली. आपण म्हणून जे काही वस्त्रादी सामान वस्तू आहेत त्या विहिरीत टाकून देण्याची त्यांना आज्ञा केली. तसेच आपल्या भोवताली सहवासातील ज्या काही गायी वासरे बैलघोडी आहेत त्यांना आपल्यापाशी घेऊन येण्यास सांगितले. चैत्र शुद्ध 13 दुपारची वेळ. महाराजांच्या अतर्क सूचनेने भक्तगण बावरून गेले होते. मात्र त्यांनी केलेली सूचना मान्य करणे ओघानेच आले. स्वामींच्या सांगण्यावरून सर्व जनावरे तिथं आणली गेली.
स्वामींनी अतिशय वात्सल्याने त्या सर्वांच्या मुखावरून हात फिरवला. त्या दिवशी त्यांच्यासमोर आलेले नैवेद्य भोजनाची ताटे त्यांनी या मुक्या प्राण्यांसमोर ठेवली. आपली काही वस्त्रे त्या जनावरावर पांघरली. सर्वांचे सर्व काही निगुतीने झाल्याची खात्री बाळगून हा पुराण पुरुष पुन्हा एकदा वटवृक्षाखाली येऊन बसला. थोडा काळ सरला असेल आणि स्वामींनी श्रीपाद भट्टास सूचना करून वटवृक्षाच्या बुंद्याजवळ तक्क्या आणून ठेवण्यास सांगितला. तसे झाल्यावर श्रीपाद भट्टाच्या मदतीने स्वामी महाराज आसन मांडी घालून त्या तक्क्यास टेकले. वटवृक्षाखाली स्थिर झाले आणि पाहता पाहता निजानंदी मग्न झाले. एकाएकी डोळ्याच्या पापण्या हलण्याच्या राहिल्या. चेहऱ्यावर प्रसन्न वृत्ती विलसत होती. 7-8 फुटाचा तो अजस्त्र देह कळी काळाला अंगावर वागवीत तिथं स्तब्ध झाला. भक्तांनी तारस्वरात हंबरटा फोडला. हुंदक्यांचे अस्फुट कड गगनभेदी किंकाळण्यातून पसरले आणि त्यातच त्या मुक्या जनावरांचे अर्थपूर्ण विलाप वातावरणास गहिरा अर्थ प्राप्त करून देते झाले. गाय, बैल, कुत्र्याच्या नजरेतून कारुण्याचे बांध कोसळले आणि त्याच वेळी त्या वातावरणाला आश्वासकतेचा छेद देण्यासाठीच की काय स्वामी महाराज कळी काळाच्या क्षणिक झोपेतून पुन्हा एकदा जागे झाले. तिथं जमलेल्या प्रत्येकाकडे निर्मळ आनंदाचा कटाक्ष टाकीत स्वामींनी आपल्या मुखातून अखेरची दिव्यवाणी पसरवली. अंतिम सत्य होतं का? स्वामी समर्थ महाराजांचं अनंताच्या प्रवासाला निघून जाणं हे खऱ्या अर्थाने त्यांचं कायमचं जाणं होतं का? केवळ शरीराचा त्याग म्हणजे परमेश्वरी तत्वाचा लोप होणं एवढाच त्याचा अर्थ होतो का? या आणि अशा अनेक प्रश्नांना कायमचा पूर्णविराम देण्यासाठी तिथं आणखीन एक निमित्त घडलं. अवचित आलेल्या मळभाचं ग्रहण सोडण्यासाठी तिथे प्रकाशाचा एक दिव्य ज्योत तेजस्वी किरण अनाहूतपणे प्रगटला आणि पाहता त्याच्या साथीदारांनी उजेडाच्या पिवळ्या धमक प्रकाशात जिथे तेजाचा सळा शिंपला, कुंद वातावरण थोडंफार सलावलं. दूरवर कुठंतरी चिमण्या चिवचिवू लागल्या. पक्ष्यांनी एकच किलबिलाट मांडला. तेवढ्यात अनावर होऊन भुकेजलेलं एक निरागस वासरू वास्तवाची जाणीव भिरकावून देत मोठ्यांदा हंबरलं. गर्दीच्या त्या कोलाहलातही त्यानं सहजपणे आपल्या मातेला शोधून काढलं आणि मोठ्या आवेगाने तिचे आचल लुचू लागलं. विजू पाहत असलेल्या नैराश्याला दूर सारणारी चैतन्यमय सृजनाची ती पहिली ओळख तिथे प्रगटली. तशी दूरवर कुठूनशी कस्तुरीचा सुगंध येऊन आलेल्या वाऱ्याची अवखळ झुळूक एकाच वेळी प्रत्येकाच्या कानात विलक्षण धिटकाईने कुजबुजली. हम गया नहीं, जिंदा है. ओम अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय. हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.